नमस्कार. VAJ अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2018 मध्ये अहमदनगर जिल्हा न्यायालयामार्फत कनिष्ठ लिपिक या पदासाठी पेपर घेण्यात आला. त्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आणि त्यांची उत्तरं. आणि 2018 मध्ये ऍक्च्युअल मध्ये आलेले हे प्रश्न आहे, कारण 2018 मध्ये माझे भरपूर विद्यार्थी या न्यायालय भरतीमध्ये लागलेले आहेत आणि स्वतः त्यांनीच हे पाठवलेले प्रश्न आहेत. तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? आता डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे ना, हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. बरं, आता हे पुस्तक कुठे लिहिलं? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये. अहमदनगरचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की पंडित जवाहरलाल नेहरू अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये काय करत होते? तर 1942 मध्ये चले जाव आंदोलन झालेलं आहे. त्या आंदोलनामध्ये जे काही महत्वाचे नेते होते त्या सर्वांना अटक करून नजर कैदेमध्ये ठेवलं होतं, तुरुंगात म्हणण्यापेक्षा. मग त्यापैकी जवाहरलाल नेहरू यांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ठेवलं होतं. त्यांच्यासोबत मौलाना अबुल कलाम आझाद हे सुद्धा होते. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांचाच जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा भारतामध्ये शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण दिन, शिक्षक दिन नाही. नाहीतर काही जण म्हणतील सर 5 सप्टेंबर असतो ना, 5 सप्टेंबर काय असतो तेही सांगतो. शिक्षण दिन आहे 11 नोव्हेंबरला आणि 5 सप्टेंबरला काय असतो? शिक्षक दिन असतो. आता शिक्षक दिन हा कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. 5 सप्टेंबरला कोणता दिवस असतो? शिक्षक दिन असतो आणि 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन असतो. दोन्ही मधला फरक समजून घ्या. तर हे लक्षात आले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, अभय बंद्र व राणी बंद्र यांनी आरोग्य विषयक कार्य कोणत्या जिल्ह्यात केले? तर अभय बंद्र आणि राणी बंद्र यांनी आरोग्य विषयक कार्य हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आता अभय बंद्र आणि राणी बंद्र यांनी सर्च नावाची संघटना स्थापन केलेली आहे आणि त्या सर्च संघटनेच्या NGO म्हणूयात आपण, संघटना म्हणण्यापेक्षा. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तर या NGOच्या मार्फत ते काम करतात आणि कुणासाठी काम करतात? तर याच्यामध्ये जे कुपोषित बालक आहेत, आदिवासी विभागामधील जे कुपोषित बालक आहेत त्या कुपोषित बालकांसाठी ते खूप मोठं काम करतात. गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला आदिवासी जिल्हा आहे. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा सुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोलीच आहे. चला तिसरा प्रश्न पाहूयात आपण आता. भंडारदरा धरण कोणत्या गावात आहे? तर भंडारदरा हे जे धरण आहे ना, हे शेंडी गावामध्ये आहे. आता हे शेंडी गाव कुठं आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अकोले नावाचा तालुका आहे. अकोला वेगळा आणि अकोले वेगळं. ते अकोले तालुक्यामध्ये शेंडी गावात भंडारदरा हे धरण आहे. बरं, कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा या नदीवर आहे. आता या भंडारदरा धरणाजवळच रंधा नावाचा धबधबा सुद्धा आहे. भंडारदरा धरणालाच विल्सन बंधारा असं म्हटलं जातं. काय म्हणतात? विल्सन बंधारा असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर या अकोले तालुक्यामध्येच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सुद्धा आहे. ह्या गोष्टी सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आता, सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस हा 21 जून या तारखेला असतो आणि सर्वात लहान दिवस हा 22 डिसेंबरला असतो. याच्या उलट उत्तर गोलार्धामध्ये सर्वात लहान रात्र ही 21 जूनला असते आणि सर्वात मोठी रात्र ही 22 डिसेंबरला असते. आणि या 21 जून पासून सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं आणि 22 डिसेंबर पासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. समजले? चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. सूर्यग्रहणात सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये डॅश डॅश असतो. तर सूर्यग्रहणामध्ये ना सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो. आणि काय होतं की चंद्राची म्हणजे सूर्याची जी किरणं आहेत ती चंद्रावर पडतात, मग ती पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि चंद्राची सावली ही आपल्या पृथ्वीवर पडते आणि यालाच आपण सूर्यग्रहण असं म्हणतो. सूर्यग्रहण नेहमी अमावस्याला होतं. हे पण माहिती असू द्या की सूर्यग्रहण नेहमी कधी असतं? अमावस्याला असतं. आणि सूर्यग्रहणामध्ये सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो. या उलट चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेला होत असतं. हे पण माहिती असू द्या. अजून आपल्याला बरेच प्रश्न पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्या आधी काही सेकंद माझी जाहिरात.
जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा. VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2018 मध्ये जिल्हा न्यायालयाचे 23 पेपर दिलेले आहेत, प्लस सरावासाठी प्रॅक्टिस पेपर दिले, प्लस जीकेची माहिती दिली, सर्व इतिहास, भूगोल, राज्यघटना, कॉम्प्युटरची माहिती आहे, मराठीची माहिती आहे, इंग्रजीची माहिती आहे. म्हणजे जो काही नवीन सिलेबस आहे ना आपला जिल्हा न्यायालय भरतीचा, तो सर्व सिलेबस या ई बुक मध्ये दिलेला आहे. आणि हे ई बुक फक्त तुम्ही ॲपमध्येच वाचू शकता. नावच आहे ई बुक, डाउनलोड होत नाही किंवा प्रिंट आउट काढता येत नाही, त्या गोष्टी लक्षात ठेवा. पण सर्व सिलेबस या एकाच ई बुक मधून तुमचा कव्हर होईल. पुढचा प्रश्न आहे आता, फक्त चालू घडामोडीसाठी वेगळं पुस्तक वाचावं लागेल, याच्यात चालू घडामोडी दिलेल्या नाहीत. 6वा प्रश्न आहे, पाणी हे संयुग डॅश डॅश व डॅश डॅश यापासून बनले आहे. तर पाणी हे संयुग हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेलं आहे. पाण्याचं रेणूसूत्रच आहे पहा H2O. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. हायड्रोजन हा सर्व मूलद्रव्यांपैकी सर्वात हलका असा मूलद्रव्य आहे. हे पण माहिती असू द्या, परीक्षेला विचारतात सर्वात हलका मूलद्रव्य कोणता आहे, तर हायड्रोजन हा सर्वात हलका मूलद्रव्य आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. अहमदनगरचं नामकरण आता अहिल्यानगर असं सुद्धा केलं जाणार आहे, पण अजून ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही. तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. माझा एक प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये, ते कमेंट करून मला तुम्ही सर्वांनी सांगा. चला पुढचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर अहमदनगर विषयी अजून एक माहिती असू द्या की महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी या अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहेत, हे पण माहिती असू द्या. पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला. तर पहिला साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता तुम्हाला प्रश्न आला की पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला, तर उत्तर द्यायचं श्रीरामपूर. पण हा जो श्रीरामपूरचा साखर कारखाना होता ना, तो खाजगी तत्वावरचा होता. कोणत्या तत्वावरचा होता, खाजगी, प्रायव्हेट होता, वैयक्तिक मालकीचा होता. पण याच्या उलट जर प्रश्न आला की महाराष्ट्रातील व भारतातील पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना कोणता आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखाना, पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना विचारलं की त्याचं उत्तर द्यायचं प्रवरानगर. काय उत्तर द्यायचं आपल्याला, प्रवरानगर. प्रवरानगर सुद्धा हे अहमदनगर जिल्ह्यातच आहे, श्रीरामपूर पासून जवळच आहे. पण पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, पहिला साखर कारखाना श्रीरामपूर, दोन्ही मधला फरक समजून घ्या. चला पुढचा आता 9वा प्रश्न पाहूयात आपण. आकाश निरभ्र आहे या वाक्यातील नाम ओळखा. तर आकाश निरभ्र आहे या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे, आकाश. ते एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाण, काल्पनिक व मूर्त स्वरूपात असलेल्या वस्तूला, पदार्थाला दिलेल्या नावालाच आपण नाम असं म्हणतो. मग याच्यामध्ये नाम कोणतं आहे, आकाश हे नाम आहे. चला आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, आणि नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत बरं का. विशेष नाम, त्याच्यानंतर सामान्य नाम आणि भाववाचक नाम, हे मुख्य 3 प्रकार आहेत. मग ते सामान्य नामाचे परत 2 उपप्रकार येतात, पदार्थवाचक नाम येत आहे आणि समूहवाचक नाम आहे. राणीला गुलाबी झगा आणला यातील विशेषण कोणतं आहे. त्याच्यामध्ये विशेषण आहे गुलाबी. आता मुळात विशेषण म्हणजे काय, तर नामाविषयी विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दालाच विशेषण असे म्हणतात. मग आता हे गुलाबी हे जे विशेषण आहे, कोणत्या नामाविषयी माहिती देत आहे, तर झगा या नामाविषयी माहिती देत आहे. मग झगा या नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे, गुलाबी. म्हणून गुलाबी हे विशेषण आहे आणि ते नामाचे अगोदर आले म्हणून ते आधी विशेषण आहे. आणि हे विशेषणाच्या प्रकारामध्ये सांगायचं तर आधी विशेषण पण आहे, तसंच ते गुण विशेषण सुद्धा आहे. नामाच्या गुणाचा बोध होतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, खूप व्यवस्थित आणि छान माहिती देत आहे. माहिती आवडत असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, आणि अजून एक मला सांगायचं आहे पुढचा प्रश्न घ्यायच्या आधी, VAJ अकॅडमी नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीच्या फ्री टेस्ट मिळतील. आतापर्यंत 10 फ्री टेस्ट अपलोड झालेले आहेत, तर त्या टेस्ट तुम्ही या टेलिग्राम चॅनलवर जाऊन सोडवू शकता. चला पुढचा प्रश्न आहे, वाक्यात जर एकाच शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ निघत असतील तर त्या वाक्यात कोणता अलंकार असतो. तर वाक्यामध्ये जर एकाच शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ निघत असतील ना,
तर त्या वाक्यात श्लेष हा अलंकार असतो. जसं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, मित्राच्या आगमनाने कोणाला आनंद होत नाही. आता इथं मित्र या शब्दाचा अर्थ काय होतो? दोन होतो. एक आहे सूर्य आणि मित्र म्हणजे सखा, सोबती, फ्रेंड म्हणूयात आपण त्याला. मग आता मला सांगा, सूर्याचं आगमन झालं म्हणजे सूर्याचं सकाळी सूर्योदय झाला तर छान प्रसन्न वाटतं की नाही? त्यासाठी लवकर उठावं लागतं. दुपारी उठून नाही चालत. सकाळची वेळ एकदम प्रसन्न करून देते मनाला, त्यासाठी लवकर उठत चला. आणि आपला मित्र जर आपल्याला भेटला तर तसं आपण मनातून आनंदी होतो. समजले? मग एकाच मित्र या शब्दाचे दोन अर्थ आहेत, सूर्य आणि दुसरा सखा, सोबती. मग एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतील तर ते श्लेष अलंकाराचं उदाहरण असतं. आणि दादा कोंडकेचे जेवढे काही पिक्चर आहेत ना डबल मिनिंगचे, ते सर्वच्या सर्व श्लेष अलंकाराची उदाहरणं आहेत. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, द सन रायजेस इन ईस्ट यूज आर्टिकल. आता इथे लक्षात ठेवा, ईस्ट ही एक दिशा आहे, डिरेक्शन आहे. मग दिशेच्या अगोदर नेहमी द हे आर्टिकल वापरलं जातं. तर या ठिकाणी काय येणार आहे? द ईस्ट, द सन रायजेस इन द ईस्ट असं ते येणार आहे. टुडे इज मंडे, येस्टरडे ब्लँक संडे. तर इथे काय येणार आहे? वाज. आता तुम्ही म्हणणार वाज का बरं? तर आज सोमवार आहे तर काल रविवार होता. येस्टरडे हा शब्द वाक्यामध्ये आला की ते वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं असतं. कोणतं असतं? सिंपल पास्ट टेन्सचं असतं. म्हणून या ठिकाणी आपण वाज वापरलेला आहे. आता 14वा प्रश्न आहे, मेमरीचे सर्वात लहान एकक कोणते आहे? तर मेमरीचं सर्वात लहान एकक आहे केबी. केबी म्हणजे किलोबाईट. मी तुम्हाला काही एकके सांगतो. सर्वात लहान एकक आहे केबी. केबी पेक्षा मोठा आहे एमबी. एमबी पेक्षा मोठा आहे जीबी. जीबी पेक्षा मोठा आहे टीबी. हे काही माहिती असू द्या. किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे आता, खालीलपैकी कोणते इंटरनेट कनेक्शन नाही? आता इंटरनेट कनेक्शन विषयी सांगायचं झालं तर डायल अप हे इंटरनेट कनेक्शन नाही. तर डायल अप हे आपलं उत्तर आहे. मग ISP, ISDN, लीज लाईन हे तीनही काय आहेत? इंटरनेट कनेक्शन आहेत. त्याच्यानंतरचं आहे, राष्ट्राच्या विकासासाठी लोकसंख्या वाढ हा प्रमुख अडथळा आहे असे कोणत्या समाज सुधारकाचे मत होतं? तर कर्वे यांचं मत होतं. पण हे कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे नाही बरं का. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे, त्यांचं हे मत होतं. पुढील पैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? तर शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. जातीचे उतरंड महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही. ब्राह्मणांचे कसब महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. मला कमेंटमध्ये सांगा सर्वांनी, जातीची उतरंड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे हे मला कमेंटमध्ये सर्वांनी सांगा. चला, काहीतरी तुम्हाला पण पाहिजे ना काम. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम हा आहे. आता परम हा कॉम्प्युटर कोणी विकसित केला? तर सीडॅट या संस्थेने विकसित केला. सीडॅट म्हणजे काय? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. आता जेव्हा हा कॉम्प्युटर विकसित झाला तेव्हा सीडॅटचे अध्यक्ष कोण होते? विजय भाटकर हे होते. आणि म्हणून विजय भाटकरला भारतातील सुपर कॉम्प्युटरचा जनक असं म्हटलं जातं. हे पण माहिती असू द्या. आणि सीडॅट ही संस्था कुठं आहे? तर आपल्या पुण्यामध्ये आहे ही संस्था. ठीक आहे. खूप परीक्षांत हा प्रश्न विचारला जातो. तर तुम्ही म्हणाल 18 प्रश्न का? तर जेवढे प्रश्न मिळाले तेवढेच मी घेणार आहे. 2018चे जेवढे माझ्याकडे पेपर आहेत ते सर्व घेणार आहे मी. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. चालू घडामोडी सोडून बाकी सर्व टॉपिक याच्यामधून तुमचे कव्हर होतील. तर ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.